Press the bell icon on the YouTube app and never miss another update. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने इतिहास घडवला असून धुळे महानगरपालिके पाठोपाठ जिल्हा परिषद देखील भाजपाने एक हाती सत्ता खेचून आणली आहे। महाविकास आघाडीतील सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे भाजपाने 3-13 वाजवले आहे। शिरपूरचा गड नेहमीप्रमाणे अमरीशभाईंनी राखला असून 14 पैकी 14 गटात भाजपाने बाजी मारली आहे। तर पंचायत समितीच्या गणामध्ये 24 ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत। गणामध्ये राष्ट्रवादीला एका ठिकाणी तर अपक्षांनी 3 ठिकाणी बाजी मारता आली आहे। सिंदखेड्यात आमदार जयकुमार रावलांनी आपली पकड घट्ट असल्याचे दाखवून दिले। 10 पैकी 8 गटांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे। साक्रीमध्ये दैते बापूंचा बोलबाला दिसून आला। भाजपाला साक्रीतील गटगणांमध्ये उल्लेखनीय यश मिळाले आहे। धुळे तालुक्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरेंची जादू पाहायला मिळाली। 15 पैकी 10 गटांमध्ये भाजप विजय मिळवला। समिती गणांमध्ये देखील भाजपने बाजी मारल्याचे चित्र आहे। शिरपूर, साक्री, सिंदखेडा आणि धुळे या 4ही तालुक्यांमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे। धुळे तालुक्यातील 15 पैकी 10 गटात भाजपने बाजी मारली असून 5 गटात महाविकास आघाडीला विजय प्राप्त झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही किरण निश्चित झाले। आर्वी गटात शेतमजूर असलेल्या शोभा पाटील या महिलेने मेरगावच्या किरण गुलाबराव पाटील यांना पराभूत केले, तर तिकडे कुसुंब्यात 25 वर्षापासून किरण शिंदे यांची सत्ता त्यांच्याच पियेने उलथून लावली। किरण शिंदे यांचा पराभव संग्राम पाटील यांनी केला। विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही किरणांचा पराभव मोठ्या फरकाने झाला आहे। त्यामुळे धुळे तालुक्यात राष्ट्रवादीला जिल्हा परिषद गटाला भोपळाही फोडता आला नाही। राम बदाने यांना नगाव गटातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असून कापडणे गटातून भाजपाचे रामकृष्ण खलाने, फागणे गटातून प्राध्यापक अरविंद जाधव, आर्वी गटातून शोभा पाटील, निमडाडे सुधीर जाधव, संग्राम पाटील, बोरवीर मंदाबाई पाटील, लामकानी धरती देवरे बिनविरोध, शिरोड आशुतोष पाटील, नेर मनीषा खलाने, नगाव राम बदाने 10 उमेदवार विजयी झाले आहेत। त्यातून महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मंगला पाटील, रतनपुरा गटात सेनेचे देवीदास माडी, बोरकुंड गटात शालिनी पाटील, सोनगीर गटात अपक्ष वैशाली चौधरी, तर देऊर गटातून काँग्रेसच्या जिजाबाई पारदी हे 5 उमेदवार विजयी झाले आहेत। पंचायत समितीत नेर गणात काँग्रेसचे सोनू जयस्वाल, ठाणे अरुण गायकवाड भाजप, विश्वास देवरे भाजप, चौगाव अंजना पाटील भाजप, सळगाव सुनीता पाटील भाजप, आर्वी लताबाई शेंडगे भाजप, गाड उतार शालूबाई दाभाडे भाजप, मेरगाव छाया भामरे भाजप, बोरवीर लक्ष्मण पाटील काँग्रेस, मुक्टी पंढरीनाथ पाटील काँग्रेस, चिंचखेडे मंगला भिल काँग्रेस, शिरोड लक्ष्मी शिंदे भाजप, निमगुळ विद्याधर पाटील भाजप, रतनपुरा रंगूबाई मोरे शिवसेना, मोगन मीना सोनवणे शिवसेना, बोरकुंड देवेंद्र माडी शिवसेना, विंचूर ललित देसले शिवसेना, लामकानी चंद्रकला पाटील भाजपा, बोरीस तारासिंग भिल भाजप, नंदाने सुनील बोरसे भाजप, सोनगीर चेतन चौधरी शिवसेना, कापडणे राजेंद्र पाटील अपक्ष, न्याडोद विकास पवार भाजप, मोवाडी वंदना मोरे भाजप, फागणे आत्माराम सूर्यवंशी भाजप, बिलाडी उषा पाटील भाजप, नगाव मीना पाटील भाजप हे 24 उमेदवार गणातून निवडले असून त्यांचा विजय झाला आहे।
आगे बढ़ो, हम तुम्हारा साथ हैं। मताधिक्य काय एकूणच प्रतिक्रिया तुमची काय असेल? या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्या दिवशीच आम्ही हा गोल डिफाईन केला होता. निवडताना जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार हा निर्धार केलेला होता आणि गटातील सर्व मतदारांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे शक्य करू शकलो. हा विषय आमचा नसून माझ्या गटातील सर्वसामान्य मतदारांचा बंधू भगिनींचा आहे. यासाठी मी विशेषतः आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि हा विजय एक पुन्हा वैयक्तिक माणसाचा नसून पुन्हा गटाचा नसून तालुक्यात हायलाईट होणारा ही घटना आहे. परंपरागत विजेत्यांना धक्का देऊन परंपरागत आणि जिल्ह्यातील लाटेला छेदून जिल्ह्याभरातून सर्वाधिक मताधिक्यांना मिळालो. याचं सर्व श्रेय आमच्या महाराष्ट्राला ज्येष्ठांना धन्यवाद. जय महाराष्ट्र. कष्टाचे फळ नेहमीच गोड असते. मी रतनपुऱ्यामधून काय सांगाल एकूणच रतनपुऱ्यामधून तुम्ही महाविकास आघाडी समुदायांना काय प्रतिक्रिया तुमची? माझे पहिला पण माझं म्हणणं होतं मी निवडून येणार आज. मी काम केलं आहे लोकांसोबत, काल 24 घंटा राहतो खेड्यामध्ये राहतो. खेड्यामध्ये लोकांना माझ्यासोबत काय प्रतिक्रिया? त्या अडचण लोकांचं कामं करायचे, लोकांपुढे उभं राहायचं, रात्रंदिवस कामं करायची. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने धुळे तालुक्यामध्ये 15च्या 15 जागांवर सक्षमपणानं उमेदवार दिलेले होते. 30च्या 30 पंचायत समितीच्या गणामध्ये सक्षमपणाने उमेदवार दिलेले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सगळ्या तिन्ही पक्षांनी, सगळ्या घटक पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी लाख प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण जनतेने जो जनाधार दिला, जो विधानसभेलाही दिलेला होता, पण या लोकांनी अभद्र युती केली आणि तो जनाधार नाकारला. जनतेने आता दाखवून दिलं की तमाम शेतकरी बांधव, नागरिक, माता भगिनी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे भक्कमपणाने उभे आहेत आणि धुळ्याच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे. धुळ्याच्या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे. म्हणून मी तमाम नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या ऋणामध्ये राहून भविष्यात 5 वर्ष काम करण्याची परमेश्वर आम्हाला शक्ती प्रदान करो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांनी निवडून दिले आणि गावाच्या विकासासाठी गेल्या 10 वर्षापासून आम्ही जे काम करतोय, माझी सरपंच मनीषा कलाने 5 वर्ष आणि मी 4.5 वर्ष त्या कामाची पावती त्या लोकांनी दिलेली आहे. मोदी साहेबांचा करिश्मा, त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं महाराष्ट्रातलं काम आणि विद्यमान खासदार माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्या सगळ्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून लोकांनी आम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिलं. म्हणून येत्या 5 वर्षामध्ये या परिसरात हेर गटामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आणि स्वच्छतेचा प्रश्न आम्ही मार्गी लावण्यासाठी या प्रसंगी मी सांगतो. आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकमध्ये जिल्हा परिषद मुक्ती गटात आमचे बबलू तात्या यांची आई मंगलाबाई दिलीप पाटील त्या 4000 मतांनी निवडून आल्या आणि मी स्वतः पंढरीनाथ बुधा पाटील मुक्ती पंचायत समिती गण याच्यात 1000 मतांनी निवडून आलो. त्याबद्दल मी सर्व मुक्ती आणि मुक्ती गण आणि चिंचेखेडा गण याच्या सर्वांच्या वतीने मी या सर्व गणाला आणि दोघी गणांना गटाच्या सगळ्या पब्लिकांचं, सगळ्या मतदान करणाऱ्या जनतेचं बबलू तात्या आणि माझ्या वतीने जाहीर आभार मानतो. चिंचेखेडा गणात
मंगलाबाई लक्ष्मण बिल या विजयी झालेल्या आहेत. असा आमचा हा तिघींचा म्हणजे जिल्हा परिषद आणि दोघी पंचायत समिती गण अशा पद्धतीने तिघी काँग्रेसच्या सीटा निवडलेल्या आहेत. कुसुंबा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुसुंबा जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी अधिकृत उमेदवार होतो आणि प्रस्थापितांना मोठ्या प्रकारे लढा देऊन संघर्ष उभा करून मी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेलो आहे. या मोठ्या मताधिक्याचं विजयाचं श्रेय कुसुंबा गटातील संपूर्ण जनतेचं आहे. मी त्यांना जनतेचा आभार व्यक्त करतो आणि हा कुसुंबातील राजकीय दहशतवादी संपवण्याचं काम संपूर्ण जनतेने माझ्या माध्यमातून केलेलं आहे. मी जाहीर आभार जनतेचं मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.